हा प्रश्न आपण विचारलात याबद्दल आजच्या मराठी भाषा दिनी मी आपलं अभिनंदन करतो, आभार मानतो. पण महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये. सरकारी कागद काय म्हणतो, त्या कागदाची अंमलबजावणी कधीच झाली नाही. उलट ही सक्ती जेव्हा केंद्र सरकारनं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माननीय उद्धव ठाकरे व माननीय राज ठाकरे यांनी हातात हात घालून बरं का खांद्याला खांदा भिडवून या सक्तीविरुद्ध एक संघर्ष केला. हे सुद्धा मुख्यमंत्र्यांना समजून घेतलं पाहिजे ना. कागद कसले दाखवत्या विधिमंडळामध्ये, कागद असे आम्ही खूप कागद दाखवू शकतो. हां, तुम्ही कागदावर चालत असाल, आम्ही जमिनीवर चालतो. नाही, पण मुळात जे धोरण उद्धव ठाकरेंनी जाणलं त्याच्या विरोधात उद्धव ठाकरे लढत होते. कारण मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात सक्ती ही फक्त मराठीचीच आहे. मग उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे वेगळं काय म्हणत होते किंवा राज ठाकरे वेगळं काय सांगतायत? ही सक्ती केंद्र सरकारने केलेली आहे, हे कसे विसरतायत देवेंद्र फडणवीस? त्रिभाषा सूत्रीचा दबाव हे नरेंद्र मोदी आणि अमित शहाने आणला आणि राज्यांवर दबाव आले, राज्य संघर्ष करत राहिली. हे फडणवीस सांगायला विसरतायत की त्रिभाषा सूत्री ही जी आहे, हिंदी, मराठी, अन्य वगैरे सगळं, त्याच्या विरुद्ध तेव्हा संपूर्ण देशच संघर्ष करत होता ना. दक्षिणेतली राज्य, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक या सगळ्या राज्याने आवाज उठवला त्यावेळेला. महाराष्ट्र आणि तामिळनाडूनं जास्त आवाज उठवला, बंगालनं जास्त जोरात आवाज उठवला. फडणवीस हे सांगायला कसं काय नेमकं विसरतात? फडणवीस ज्या गोष्टी सांगायला पाहिजेत आवर्जून त्या सांगायला विसरतात आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जे कागद असतात बरं का, तेवढ्या फायली काढून ते लोकांना दाखवतात. पण त्यानंतरचा संघर्ष मराठीसाठी झालेला हिंदी सक्तीच्या विरोधात, त्याच्यावरती बोलत नाही आहेत ते. याला ढोंग म्हणतात मराठी भाषेमध्ये. आज जो मराठी भाषा दिवस आहे त्या मराठी भाषेत या त्यांच्या वर्तणुकीला शुद्ध ढोंग म्हटलं जातं. विषय आहे राज्यसभेचा. राज्यसभेच्या महाविकास आघाडीच्या एका जागेसाठी 3 पक्षांमध्ये काही एकमत होताना दिसतंय तुम्हाला? तुम्ही म्हणत होतात की तुम्ही शरद पवारांची भेट घेणार आहात, त्यांच्याशी चर्चा करणार आहात. शरद पवारांनी तुमच्याकडे त्यांची इच्छा बोलून दाखवलेली आहे. असं पाहता काही एकमत होतंय का? कारण अजून तिन्ही पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस, हे तिन्ही पक्ष या एका जागेसाठी दावा सोडायला तयार नाही. ताजी घडामोड त्याला जुळून अशी आहे की शरद पवारांनी तो जो राज्यसभेचा त्यांच्या जागेचा चेंडू जो आहे तो मवियाच्या नेत्यांकडे टोलवल्याचं कळतंय. नाही, मला माहित नाही त्याविषयी काय ते. जोपर्यंत मवियातले 3 पक्ष एकत्र बसत नाहीत तोपर्यंत हा तिळा सुटणारच नाही ना. आज प्रत्येक जण आपापला पत्ता फेकतो आहे. कोण 10 आमदारांच्या जोरावर, कोणी 16 आमदारांच्या जोरावर, कोणी 20 आमदारांच्या जोरावर. पण यापैकी एकही पक्ष स्वतंत्रपणे 7वी जागा जिंकू शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण राजकारणामध्ये जेव्हा अशी स्थिती निर्माण होते तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत ही रस्सीखेच सुरू असते. प्रत्येकाला वाटतं आपण जावं, आमच्या पक्षाचा माणूस जावाय, प्रत्येकाला वाटतं. या सगळ्यामध्ये शरद पवार हे सगळ्यात वरिष्ठ आहेत म्हणून त्यांच्या नावाची चर्चा जास्त होते आणि ती स्वाभाविक आहे. आता काँग्रेस त्यांचं राजकारण करेल, शिवसेना आपला हक्क कायम ठेवेल. त्यानंतर तिघांनी एकत्र बसून विधान परिषद आणि राज्यसभेचा निर्णय हा घ्यावा लागेल. आता आमच्या पक्षामध्ये सुद्धा अनेक लोकांची इच्छा आहे. इच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही ना. तुम्ही तोच विषय मांडला. तुमच्या पक्षातही इच्छुकांची स्पर्धा निर्माण झाली. रिटायर होत आहेत प्रियंका चतुर्वेदी, पण इतके नेते तुमच्या पक्षात इच्छुक आहेत या एका जागेसाठी. समजा जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जर दावा किंवा त्यावर एकमत झालं तर मग तुमच्या पक्षातून उमेदवार कोण असेल? नाही, आता तुमच्याकडे जास्त माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे की आमच्याकडनं कोण इच्छुक आहे? मला नावं सांगा, मी बोलतो त्याच्यावर. काही नावं सुरू आहेत. विनायक राऊत यांचं नाव सुरू आहे, अंबादास दानवेंचं नाव सुरू आहे, राजा चर्चा सुरू आहे, चंद्रकांत खैरे सुरू आहे, अशी अनेक नावं सुरू आहेत. आणि प्रियंका चतुर्वेदी यांचंही एक नाव. तुम्ही ज्यांची नावं सांगितली ते सगळे पक्षातले सक्षम उमेदवार आहेत.
एका पक्षात एकापेक्षा जास्त इच्छुक असणं, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, महानगरपालिका, हे पक्षाच्या प्रगतीचं